वाणी समाजाचा इतिहास समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम एक गोष्ट समजून घेतली पाहिजे. वाणी हा एका समाजाचा नाही तर महाराष्ट्रातील अनेक व्यापारी उपसमूहांसाठी वापरला गेलेला एक व्यापक शब्द आहे. वैश्यवाणी, लिंगायतवाणी आणि इतर काही प्रादेशिक व्यापारी समूह या सर्वांसाठी वाणी ही ओळख वापरली गेली. मग वाणी हे नाव कुठून आलं? अनेक इतिहासकारांच्या मते हा शब्द संस्कृतमधील वणित किंवा वणिक या शब्दांपासून आला. याचा अर्थ व्यापारी. इतिहासात वाणी समाजाची ओळख मुख्यतः व्यापाराशी जोडलेली दिसते. धान्य, कापड, तेल, मसाले, सोने चांदी आणि दैनंदिन गरजेच्या असंख्य वस्तू यांच्या व्यापारातून विविध वाणी व्यापारी समूहांनी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावली. पण काळ बदलत गेला. मध्ययुगापासून महाराष्ट्रातील बाजारपेठा, पेठा, जत्रा आणि व्यापारी मार्ग वाढत गेले. त्या बदलत्या अर्थव्यवस्थेत व्यापारी समाजाचं महत्व अधिक वाढलं. पण वाणी समाजाचा इतिहास फक्त व्यापाराचा इतिहास नाहीये, तो विश्वासाचा इतिहास आहे. आज जशा आपण बँक्स आहेत तशी व्यवस्था त्या काळी नव्हती. अनेक व्यवहार उधारी, हिशेब आणि आर्थिक देवाणघेवाण ही स्थानिक व्यापारी आणि सावकार यांच्या माध्यमातूनच चालत असत. म्हणूनच गावांच्या आणि शहरांच्या अर्थचक्रात वाणी समाजाचं महत्वाचं स्थान निर्माण झालं. याचबरोबर अनेक व्यापारी कुटुंबांनी धर्मशाळा, विहिरी, मंदिरं आणि सार्वजनिक कामांना देणग्या दिल्याच्या नोंदी महाराष्ट्रातील विविध भागांच्या स्थानिक इतिहासात आढळतात. म्हणूनच वाणी समाजाचा इतिहास फक्त एका समाजाचा इतिहास नाहीये, तो व्यापाराचा इतिहास आहे, विश्वासाचा इतिहास आहे, उद्योगाचा इतिहास आहे आणि महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला आकार देणाऱ्या व्यापारी परंपरेचा इतिहास आहे.